नमस्कार. मी पुरुषोत्तम आवारे आणि तुम्ही बघतात रोकठोक. मित्रो, दिवसेंदिवस प्रदूषित हवेची समस्या देशभरात तर वाढतच आहे, पण त्याची झळ महाराष्ट्रात सुद्धा पोहोचली आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई शहराची हवा अतिशय दूषित झालेली आहे. माणसांना श्वास घेणंसुद्धा कठीण झालेलं आहे. महानगरपालिकेनं, आरोग्य प्रशासनानं N95 मास्क घालण्याच्या सूचना सगळ्यांना दिलेल्या आहेत. या अवस्थेपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. उत्तर भारतामध्ये दिल्ली आणि नोएडा त्या परिसरामध्ये दर हिवाळ्यात कपाशीचं पीक झाल्यानंतर पराठी तुराठी ज्या पद्धतीनं पेटवून देतात आणि त्या धुराची एक मोठी समस्या त्या परिसरात बनलेली आहे. त्यांनी संबंध दिल्लीला त्याचे परिणाम भोगावे लागतात. हे केवळ काही काळापर्यंत दिल्लीपुरतं होतं, पण आता मात्र ही समस्या सार्वत्रिक होत आहे. आपण विदर्भात असा, मराठवाड्यात असा किंवा कुठल्याही भागात असा, सहज पहाटे माणसाला अशी कल्पना असते की पहाटेची हवा शुद्ध असते. त्याच्यामुळे मॉर्निंग वॉक करण्यासाठी जेव्हा आपण घराबाहेर पडतो, तर घराबाहेर पडल्यानंतरच आपण एखाद्या गलीत जातो आणि त्या गलीमध्ये कुठले तरी एखादे आजोबा आजी बाहेर साफसूफ करत असते आणि तिने ते कचरा पेटून दिलेला असतो. पुढच्या गलीत गेलं तर तोच अनुभव येतो. कुठल्या तरी मैदानातून आपण जातो, कुण्यातरी माणसांनी परिसर स्वच्छ करून तो कचरा पेटून दिलेला असते. नगरपालिकांचे, महानगरपालिकांचे कर्मचारीसुद्धा कचरा पेटून देण्यात इतके तरबेज असतात की तो वाहून नेणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना नको असतात. त्याच्यामुळे सर्वात सोपं काय आहे तर कचरा पेटून देणं. मुंबई महापालिकेत तर हा नियमच केला आहे की सफाई कामगार जो आहे त्याच्या हाती जर माचीस दिसली, आगडबी दिसली तर त्याला दंड होतो. इतर महानगरपालिकांनी हा आदर्श घेण्याची गरज आहे की कचरा कुठल्याही परिस्थितीत पेटवू नका. कचरा फुलांचा, झाडांचा, पानांचा असेल तो जर बाजूला ठेवला आणि साठवून ठेवला, कुठे खड्ड्यात टाकला तर तो कुचतो किंवा आणखी कुठं टाकला तर तो सडून जातो आणि जमिनीत मिसळून जातो. त्याचं खतसुद्धा तयार होते. परंतु लोकांना अजूनही ह्या गोष्टी शिकवाव्या लागतात. पहाटे शुद्ध हवेच्या लालसेपोटी किंवा त्या अपेक्षेनं बाहेर पडणाऱ्या माणसाला दूषित हवा शेवटी श्वसनावाटे आत घ्यावी लागते आणि त्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात भोगावे लागतात. दूषित हवेचे एवढे परिणाम होतात की आपल्या शुद्ध रक्ताचा पुरवठा करणारी शरीरातली रोहिणी जी असते ते या सगळ्यांनी ब्लॉक होण्याची शक्यता असते आणि मग त्याच्यातून हृदयरोग, रक्तदाब, हार्ट अटॅक अशा फुफ्फुसाचे काही आजार, ह्या सगळ्या आजारांमध्ये गेल्या काही वर्षाची मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. ही वाढ अतिशय चिंताजनक आहे, काळजीजनक. 20 ते 30 या वयोगटांमध्ये तरुणांना येणारे हार्ट अटॅक हाही एक मोठी समस्या झालेली आहे. जिममधल्या तरुणांना जिममध्ये सुद्धा अटॅक यायला सुरुवात झालेली आहे. शहरात जेव्हा आपण बाहेर निघतो तेव्हा वाहनांचं प्रदूषण, थोड्याशा चिरीमिरी पोटी त्या वाहतूक व्यवस्था पाहणाऱ्या पोलिसांचं दुर्लक्ष, PUCचं प्रमाणपत्र देणाऱ्या भ्रष्ट झालेल्या यंत्रणा, आरोग्याची काळजी नसणारं आरोग्य विभाग, ही सगळं रॅकेट आणि हे नेक्सस पाहता माणसाचं जीवन मोठं कठीण झालेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला आपापल्या दृष्टीने काळजी घेणं आणि लोकांना त्या दृष्टीनं अवेअर करणं. आणि सर्वात आधी हे की आता हिवाळा आलेला आहे. हिवाळ्यात रस्त्यावर अनेक लोक जे आहेत ते शेकोटी पेटवून असतात, काहीतरी कचरा पेटवण्याचं त्यांना सुचते. त्याच्यामुळे आधीच वातावरण एवढं तापत आहे, एवढा पृथ्वीला गरम हे होत आहे, हीट एवढी वाढत आहे. एसींचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आधी तालुक्याच्या शहरामध्ये AC फार कमी होत्या. आता मध्यमवर्गीय माणसाच्यासुद्धा घरातसुद्धा AC बसवायला सुरुवात झाली आणि त्याच्यातून फार घातक वायूंचं उत्सर्जन बाहेर होते आणि ते कळत नकळतपणे तुमच्या माझ्या जीवनावर परिणाम करते. पण पहाटे पहाटे हे जे कचरा पेटून देणारी जी माणसं असतात, सज्जन नसतात. मी अनेकदा ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी त्यांना रोखतो, टोकतो, थोडासा अटकाव करतो आणि सांगतो की असं करू नका, कचरा पेटवू नका. पण तरी माणसं काही ऐकायला तयार नाहीत. या कचऱ्यातून त्या परिसरात जी लहान मुलं असतात, नवजात बालकं असतात किंवा वयाच्या 0 ते 6, 8, 10 वयोगटातली जी माणसं असतात त्यांना तर अतिशय घातक हा धूर आणि प्रदूषणयुक्त ही सगळी हवा ही अतिशय घातक आहे. त्यांच्या आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम करणार आहे. पण त्यासोबतच घरातली आजारी माणसं, म्हातारी माणसं
यांनासुद्धा ही हवा, हे प्रदूषित हवा अतिशय घातक आहे. त्यामुळे आताच आपण त्यापासून सावध झालं पाहिजे आणि केवळ आपल्यापुरतं न पाहता आपल्या परिसरात जी माणसं राहतात त्यांचं आरोग्यसुद्धा जपणं. कारण परिसरातलं आरोग्य जेव्हा जपलं जातं तेव्हा कळत नकळतपणे अप्रत्यक्षपणे आपलंसुद्धा आरोग्य जपलं जातं. एका अनारोग्यी परिसरामध्ये आपण गेलो तर त्याचा प्रत्यक्ष परिणाम आपल्या जीवनावर होतो. त्याच पद्धतीने समाजाचं असते. समाजाचं आरोग्य, परिसराचं आरोग्य, कॉलनीचं आरोग्य, तुमच्या अपार्टमेंटचं आरोग्य जेव्हा तुम्ही जपता तेव्हा तुमचं आरोग्य आपोआप जपल्या जातं. या पद्धतीचा विचार करण्याची गरज आहे, परंतु दुर्दैवानं तो होत नाही आहे. मित्रो, आपण प्रामुख्यानं या हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धूर करणं, कचरा जाळणं, अनावश्यक काही गोष्टी करणं, त्याच्यातून वातावरण मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होणं, म्हणजे सरकारी यंत्रणांना अगदी आणीबाणीसारखी परिस्थिती आणि काही अलर्ट जारी करावे लागतात. याचा अर्थ पाणी आपल्या सगळ्याच्या नाकापर्यंत आलेलं आहे, ते नाकाच्या वर जाऊ नये, त्यात आपला श्वास गुदमरू नये, असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याची काळजी घ्या. आणि हे जे अनावश्यक ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी आपल्याला टाळता येतात त्या टाळण्याचा आपण या निमित्ताने प्रयत्न करूया. आणि मला वाटते की हाच या आताच्या परिस्थितीला, आताच्या वातावरणातला एक उत्तम संदेश होईल. मित्रहो, हा व्हिडिओ आवडला असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. नमस्कार.